एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. कल्लाप्पांना आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने निमशिरगाव येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न. अवर्षणात ऊसाचे नियोजनच यशाची गुरुकिल्ली, ठिबक सिंचन, योग्य जातीची निवड व पाणी व्यवस्थापनावर भर. महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाचे अनियमित वितरण, कमी पर्जन्यमान आणि वाढते तापमान यामुळे अवर्षण सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत ऊस हे अधिक पाणी लागणारे पीक असल्याने त्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन डॉक्टर जयवंत जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांनी केले. कल्लाप्पा आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी यांच्या वतीने जयसिंगपूर सर्कल अंतर्गत निमशिरगाव तालुका शिरोळ येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात अवर्षण परिस्थितीत ऊस पीक नियोजन या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले होते. डॉक्टर जगताप म्हणाले, अवर्षण परिस्थितीत तुलनेने कमी पाण्यात चांगली वाढ करणाऱ्या या अधिक उत्पादनक्षम ऊस जातीची निवड करावी. स्थानिक कृषी विद्यापीठे आणि साखर कारखान्यांनी शिफारस केलेल्या जातीचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन ही सर्वात प्रभावी पद्धत असून त्याद्वारे 30 ते 40% पाण्याची बचत होते. तसेच खताचा कार्यक्षम वापर करून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. शेतात शेणखत, कंपोस्ट, प्रेसमड आदी सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते आणि पीक अधिक काळ तग धरू शकते, असे त्यांनी सांगितले. ऊसाच्या पाचटाने आच्छादन मल्चिंग केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणाचे प्रमाण कमी होते आणि पाण्याची गरजही घटते. माती परीक्षणानुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचनासोबत विद्राव्य खताचा वापर केल्यास अन्नद्रव्याचा कार्यक्षम पुरवठा होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास संपूर्ण क्षेत्रात ऊस लागवड करण्याऐवजी उपलब्ध पाण्यानुसार क्षेत्र निश्चित करावे. कमी पाण्यात अधिक क्षेत्र घेण्यापेक्षा कमी क्षेत्रात शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास अधिक फायदा मिळतो. तसेच तण रोग व किडीचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी केन कमिटीचे चेअरमन दादासो सांगावे, संचालक गौतम इंगळे, अंदगोंडा पाटील, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव, सिनियर ओव्हरसियर अजित चौले व भूषण कोले, पापा पाटील, कारखान्याचे जनरल मॅनेजर किरण कांबळे, उपशेती अधिकारी भास्कर पट्टणकोडे, सिनियर ओव्हरसीस अजित चौले, भूषण कोले, ॲग्री ओव्हरसीस वर्धमान इस्रांना, प्रवीण चौले, अभय पाटील तसेच परिसरातील सभासद, बिगर सभासद, सर्कल स्टाफ व धडक पाणी पुरवठा स्टाफ उपस्थित होते. थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.